हे बघा आपण एका सुटापासून किती मोठी ही बॅग रेडी केलेली आहे। तर यात मी एक ब्लँकेट, एक मोठी पर्स ज्यामध्ये सामान भरलेलं आहे आणि अजून कपडे भरलेले आहेत। तरी यामध्ये स्पेस आहे अजून कपडे भरायला, म्हणजे किती याच्यामध्ये कपडे बसतात तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये तुम्ही दुसरे पॉकेट सुद्धा रेडी करू शकता, पण आपण याच्यात अस्तर न लावता एकदम मजबूत अशी ही बॅग रेडी केलेली आहे, जी प्रवासी बॅग आहे। हे बघा हँडल पण एवढे मोठे आहे की आपल्याला जर हाताला कॅरी नाही झालं तर आपण असं टांगू सुद्धा शकतो। नमस्कार, जय श्रीराम, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता। आज मी तुम्हाला एका सुटाच्या कपड्यापासून छानशी ट्रॅव्हल बॅग मोठ्या साईजची कशी शिवायची, ती कशी कटिंग करायची, कशी स्टिच करायची संपूर्ण डिटेल मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, याआधी मी जीन्सपासून खूप छान ट्रॅव्हल बॅग स्टिच केलेली आहे, त्यामध्ये तुमचे भरपूर कपडे मावतात आणि अर्ध्या तासात ती बॅग स्टिच करून होते। तर ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर माझी मागचीच व्हिडिओ ती आहे, म्हणजे तुम्ही जर चॅनलवरती क्लिक केलं तर पहिलीच व्हिडिओ ती दिसेल तुम्हाला। तर ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर हे बघा, हे कस्टमरची आहे, त्यांनी मला हा सूट जी पॅन्ट असते जेंट्स पॅन्ट ती आणलेली होती। हे बघा नवीनच होती, तर त्यांनी जास्त यूज केली नसेल तर त्यापासून त्यांना छान ट्रॅव्हल बॅग हवी आहे। तर ही बघा मी कट केली आहे, हा वरचा पार्ट मी कट केलेला आहे आणि हे मी छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेला आहे। तर याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते आणि कशी स्टिच करायचं ते सुद्धा सांगते। त्याआधी हे बघा, काल अजून एका कस्टमरने हे कपडा आणलेला आहे। या कपड्यामध्ये त्यांना 2 पर्स शिवून हवे आहेत, म्हणजे एक मोठ्या साईजची आणि एक छोट्या साईजची। तर याची सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, कारण मी जसा बिझनेस करते घरी बसून खूप छान जे घरगुती कपडे असतात त्यापासूनच मी सगळं कटिंग आणि स्टिचिंग करत असते। आणि जर कोणाला नवीन कपड्याचं कटिंग आणि स्टिचिंग हवी असेल किंवा पर्स, ट्रॅव्हल बॅग जे काही हवं असेल ते सुद्धा मी त्यांना करून देते। जशी कस्टमरची डिमांड असेल तसं त्यांना मी कस्टमाइज करून देते। तर असंच माझ्यासारखा बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। मैत्रिणींनो, तुम्हाला काही स्टिच करून हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तुम्हाला कशाची कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। चला तर मग आपण बघूया की एका सुटाच्या कपड्यापासून आपण कशी ट्रॅव्हल बॅग स्टिच करू शकतो। तर चला मग आपण आधी कपड्याचं जे मेजरमेंट आहे ते बघणार आहोत। हे बघा, आपण हा कपडा घेतलेला आहे, जो कट केलेला होता तो मी तुम्हाला दाखवलेला। तर याचं मेजरमेंट आपण घेणार आहोत, त्याचं मी मेजरमेंट तुम्हाला दाखवते। त्याची उंची जी आहे ती आहे 18 इंच आणि त्याची रुंदी जी आहे ती आहे 18.5 इंच। तर 18 इंच उंची, हे बघा 18 इंच उंची आणि 18.5 इंच रुंदी असं हे कापड आपण घेतलेलं आहे। तर असंच तुम्हाला पण जीन्सचं असो किंवा सुटाचा जे काही कपडा असेल ते या मापाचं आपण कट करून घ्यायचं। त्याच्यानंतर खालून जी ब्रॉड साईड आहे त्या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे ते दोन्ही भाग जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत। जॉईन केल्यानंतर तो एक अखंड कापड असा तयार होतो। तर हे आपण आता जॉईन करून घेणार आहोत। तर जॉईन करताना नेहमी जी तुम्ही आता ही बॅग किंवा पर्स जे काही स्टिच करायला घेत आहात त्यासाठी तुम्हाला 21 नंबरची सुई घ्यायची आहे। 21 नंबरची सुई यासाठी घ्यायची आहे किंवा कारण हे जाड कापड असतं, ते एकावर एक ठेवलं की जास्त जाड थर तयार होतो आणि त्याच्याने आपली सुई मोडते। त्याच्यामुळे 21 नंबरचीच सुई यूज करायची आहे आणि कडेकडेने व्यवस्थित एकावर एक ठेवून, हे बघा मी जसं ठेवते ना, एकावर एक ठेवून व्यवस्थित कपडा स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे खाली वरती व्हायला नको, नाहीतर आपलं सगळं बॅगेचं जे मेजरमेंट आहे ते बिघडून जातं। तर असंच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथून पलटून घ्यायचा आणि परत आपल्याला डबलची शिलाई लावून घ्यायची आहे। डबलची शिलाई लावल्याने काय होतं, बॅग आपली जास्त मजबूत होते आणि फाटत नाही किंवा तुटत नाही, ती शिलाई निघत नाही। आणि डबलची शिलाई दिल्यावर लॉकची शिलाई सुद्धा आपल्याला लावून घ्यायची असते। हे बघा, आता आपलं हे अखंड कापड तयार झालं। आता याला आपल्याला बंद लावायचे आहेत, त्यासाठी फोल्ड करून घ्यायचा आधी जो कपडा आहे त्याला। त्याच्यानंतर मेजरमेंट करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, साईडने 4 इंचावरती 4 इंच घ्यायचं की 5 इंच घ्यायचं तुमच्यावरती आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही बंदाचं जे साईडचे मेजरमेंट आहे तुमच्या मनानुसार घेऊ शकता। तर मी 4 इंचावरती घेतलेलं आहे साईडून आणि वरतून सुद्धा 4 इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे। तर 4 बाय 4 इंचाचं असं आपण मेजरमेंट घेतलेलं आहे आणि तिथून आपल्याला बंद अटॅच करून घेणार आहोत आपण। तर हे बघा, दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला 4 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि साईडने सुद्धा 4 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने आपलं असं
मार्किंग झालेली आहे आणि मार्किंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे बंद आहेत ते घ्यायचे आहेत आणि स्टिच करून घ्यायचं आहे. तर बंद घेतल्यानंतर त्याची आपण उंची मोजून घेणार आहोत. हे बघा, आपण जे बंद आहे त्याचं मेजरमेंट करून घेतलेलं आहे. हा जो पूर्ण आपला मेजर टेप आहे तो पूर्ण लागलेला आहे आपल्या बंदांचं मेजरमेंट करायला. म्हणजे जेवढा आपला टेप आहे तेवढं आपले बंदांचे उंची आहे. तर तेवढी उंची घेतल्यानंतर आपल्याला हे जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे बघा, दोन्ही साईडला तुम्हाला डॉट दिसत असतील, त्या डॉटवरती आपल्याला हे बंद अटॅच करून घ्यायचे आहे. तर अटॅच करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आधी जे फोल्ड केलेलं होतं ते ओपन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जिथे आपण जॉईंट केलेलं आहे त्या जॉईंट पासून आपल्याला हे बंद फोल्ड करून अटॅच करायचे आहेत. थोडंसं फोल्ड करायचं, हे बघा असं, आणि मग त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर बंद अटॅच करण्यासाठी आपल्याला आधी बघून घ्यायचं सरळ रेषेमध्ये आपले बंद अटॅच झाले पाहिजे, नाहीतर खालून तिरकससुद्धा आपले बंद होतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही आधीच तिथे सरळ रेष मारून घ्यायची आहे, मग त्याच्यावरती बंद अटॅच करायचा आहे. आता मला प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे मला गरज पडत नाही. तर हे बघा, बंद अटॅच केल्यावरती जिथे डॉट आहे तिथून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. सुई आतमध्येच ठेवायची, नंतर फिरवून घ्यायचं, लॉकच्या शिलाया द्यायच्या आणि मग आपले हे जे बंद आहे ते अटॅच करून घ्यायचे आहेत. ते अटॅच झालेले आहेत. हे बघा, दोन्ही बंद माझे अटॅच झालेले आहेत. हे बघा, व्यवस्थित तिरकस न करता एकदम व्यवस्थित आपले बंद अटॅच झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम बरोबर साईजमध्ये आहेत आहे. आणि तुम्ही बॅगेची साईजसुद्धा बघू शकता किती मोठी आहे. तर हे बंद अटॅच झाल्यानंतर आपल्याला त्याला चेन अटॅच करायची आहे. तर चेन अटॅच करण्यासाठी एका चेनचे आपल्याला 2 भाग करायचे आहे आणि एक भाग साईडला ठेवून द्यायचा आहे आणि एक भाग उलट साईड आपल्या जी बॅग आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे. बॅगेची सरळ साईड आणि चैनीची उलट साईड असं आपल्याला ठेवायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच केल्यानंतर हे बघा, कडेकडेने व्यवस्थित स्टिच करायचं आहे. नंतर आपल्याला त्याला दाब स्टिच देणार आहोत आपण, त्यासाठी एकदम व्यवस्थित स्टिच करायचं आहे. आणि स्टिच करताना नेहमी बघायचं आहे आपला खालचा जो बॅगेचा कापड आहे तो सटकला नाही पाहिजे, नाहीतर कधी कधी काय होतं, वरच्या चैनीवरती शिलाई येते आणि खालचं जे कापड असतं ते सरकलेलं असतं. त्याच्यानंतर जे बंद आपण अटॅच केलेले आहेत ते आपल्या शिलाईमध्ये येत नाही आहेत ना, हे कन्फर्म करून घ्यायचं आहे. ते बंद साईडला करून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर त्याच्यावरती लक्षात ठेवायचं आहे आपल्याला नेहमी 2 नंबरची किंवा 3 नंबरची शिलाई लावायची आहे. जेव्हा कधी तुम्ही बॅग पर्स स्टिच करणार असाल तेव्हा 5 नंबरची शिलाई लावायची नाही, कारण ती लगेच तुटते किंवा शिलाई निघते. त्याच्यामुळे 3 किंवा 2 नंबरची शिलाई लावायची आहे. त्याच्यानंतर हे बघा, जिथून आपण शिलाई आता लावलेली आहे चैनीवरती तिथून आपल्याला असं फोल्ड करून त्याच्यावरती दाब स्टिच देऊन घ्यायची आहे. तर दाब स्टिच मी देऊन घेते आहे, तशीच तुम्हाला सुद्धा दाब स्टिच देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर जे एक्स्ट्राची चेन तुम्हाला दिसते आहे ती कशासाठी ठेवलेली आहे ते तुम्हाला माहीत नसेल तर जी आपण रनर त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो त्यासाठी ते एक्स्ट्राची चेन आपल्याला ठेवायची आहे. दाब स्टिच देताना लक्षात ठेवायचं आहे आपले बंद जे आहेत ते मध्ये आले नाही पाहिजे. खालून हे बघा, खालून आपले बंद असतात त्याच्यामुळे ते साईडला आधी करून घ्यायचे, मग त्याच्यावरती दाब स्टिच द्यायचे. नाही तर कधी कधी आपले बंदसुद्धा शिलाईमध्ये येतात आणि परत आपला शिलाई उसवावी लागते. तर ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची असते. त्याच्यानंतर एक्स्ट्राची चेन आपण यासाठी घेतो की त्यामध्ये आपल्याला रनर इन्सर्ट करायचं असतं आणि त्यासाठी आपली पुढची जी चेन असते ती खराब होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस नसेल त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा घ्यावी लागते. ते तुम्हाला दाखवण्यासाठी एक्स्ट्रा घेतलेली आहे. नंतर दोन्ही साईडला मी चेन अटॅच करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. दोन्ही साईडला चेन अटॅच केल्यानंतर जो साईडचा पार्ट आहे त्याचा आपल्याला मेजरमेंट करून घ्यायचा आहे. तर वरच्या साईडने आपल्याला आपण जसं बंदांसाठी 4-4 इंच घेतलेलं तसं आपल्याला वरतून 4 इंच मार्क करायचं आहे आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला 4 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. 4-4 इंचावरती मार्क यासाठी करायचं आहे की कारण आपल्याला या बॅगेला साईड पार्ट जोडायचा आहे. तर जो मधला पोर्शन उरतो त्याचं मेजरमेंट करायचं आहे, तर ते 10 इंच आहे, तुम्ही बघू शकता. तर 10 इंच उंचीचा कापड
आपल्याला घ्यायचं आहे। मी 2 कापड तसे कट करून घेतलेले आहे दोन्ही साईडला अटॅच करण्यासाठी। तर हे बघा तुम्ही बघू शकता 10 इंच याची उंची आहे आणि 8 इंच याची रुंदी आहे। तर जे आपण वरतून 4 इंच आणि खालून 4 इंच मेजरमेंट केलेले तर प्लस 8 इंच म्हणून त्याची रुंदी जी आहे ती 8 इंच आहे। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे कधी पण बॅग स्टिच करताना। हे सगळं मेजरमेंट जे असतं ते आपल्याला लक्षात ठेवायचं असतं की आपण जे चौकोन सुद्धा कट करतो त्याचं सुद्धा वेगळं मेजरमेंट असतं। तर ते मेजरमेंटचे सुद्धा व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर हा साइड पार्ट आपल्याला जोडायचा आहे। तर बॅग आधी उलट करून घ्यायची आहे आणि उलट केल्यानंतर त्याच्यावरती हा सरळ भाग आपला आतून आला पाहिजे। तर सरळ भाग आतून स्टिच करायचा आहे आपल्याला। तर त्यासाठी हे बघा आपण जो कपडा कट केलेला होता ना तर त्याला सुद्धा मधून फोल्ड करून त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे। तर हे बघा असा फोल्ड करून त्याला सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे। तर सेंटरला मार्क केल्याने आपल्याला बरोबर बॅगेचा सेंटर आणि जो आपल्या कापडाचा सेंटर आहे तो कळतो आणि आपल्याला जोडायला कापड इझी जातं। तर हे बघा चैनीवरती बरोबर आपला सेंटर आला पाहिजे असं आपल्याला जोडायचं आहे। तर चैनीवरती सेंटर ठेवून एक बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। हे बघा मी जशी स्टिच करत आहे सेम तसंच तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। तर सेंटरवरती बरोबर चैन आपली आली पाहिजे आणि तिथून पुढे आपल्याला स्टिच करायचं आहे। तर स्टिच केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तिथूनच इकडे वळवून घ्यायचं आहे। पण मी जे वळवलं ना त्याच्यामुळे ते असं उलट भाग आला माझ्या साईडला, त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता। हे बघा उलट भाग आला त्याच्यामुळे सुद्धा आपण व्यवस्थित स्टिच करत आहोत। हे बघा बरोबर जी साइड आहे ती व्यवस्थित स्टिच झाली पाहिजे। हे बघा तुम्हाला जर असं उलट स्टिच करता येत नसेल तर तुम्ही तिथून दोरा कट करून घ्यायचा आहे आणि मग पुढचं स्टिच करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे बघा साइडला सुद्धा आपण हा पार्ट जोडून घेणार आहोत। त्याआधी आपण हे कट करून घेऊया दोरा, म्हणजे आपल्याला उलट सुलट ते व्यवस्थित जमत नाही आणि आकार बिघडतो। त्याच्यामुळे व्यवस्थित हे बघा असं साइडला सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता असंच साइडला आणि खालून चारी बाजूने जॉईन करून घेणार आहोत। तर हे बघा खूप छान आपली ही बॅग रेडी झालेली आहे। मी दोन्ही साइडचे पार्ट सुद्धा जॉईन करून घेतलेले आहेत आणि खूप मोठ्या साइजची बॅग हे बघा आपण एका सुटापासून किती मोठी ही बॅग रेडी केलेली आहे। तर यात मी एक ब्लँकेट, एक मोठी पर्स ज्यामध्ये सामान भरलेलं आहे आणि अजून कपडे भरलेले आहेत। तरी यामध्ये स्पेस आहे अजून कपडे भरायला, म्हणजे किती याच्यामध्ये कपडे बसतात तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये तुम्ही दुसरे पॉकेट सुद्धा रेडी करू शकता, पण आपण याच्यात अस्तर न लावता एकदम मजबूत अशी ही बॅग रेडी केलेली आहे, जी प्रवासी बॅग आहे। हे बघा हँडल पण एवढे मोठे आहे की आपल्याला जर हाताला कॅरी नाही झालं तर आपण असं टांगू सुद्धा शकतो खांद्यावरती। तर एवढी मोठ्या साईजची ही बॅग आपली रेडी झालेली आहे। तर अशीच बॅग तुम्ही पण सुताच्या कपड्यापासून नक्की रेडी करून बघा, खूप छान आहे आणि मजबूत आहे। तुम्ही कितीही सामान त्याच्यामध्ये भरला तरी त्याचे हँडल वगैरे तुटणार नाही आणि ती बॅग फाटणार नाही। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही सुद्धा शिवून बघा आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तुम्हाला अजून काही शिवून बघायचं असेल, म्हणजे माझ्याकडून काही तुम्हाला शिवून बघायचं असेल की ही वस्तू कशी शिवतात असं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगू शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुमच्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे। तर माझ्या मेहनतीचं फळ म्हणजे तुमचं एक सबस्क्रिप्शन, लाईक आणि एक कमेंट। तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।